नवी मुंबईतील ठाणे खाडी क्षेत्राचे योग्य रीतीने जतन व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाला देखरेख करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। अनधिकृत बांधकामं, विकास कामं, प्रकल्प यांच्या रेट्यामध्ये ठाणे खाडीचं क्षेत्र कमी होत असल्याचं यावेळी चिंतेचं वातावरण। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान नियोजित मेट्रो सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वानुसार साकारण्याचं नियोजन। भविष्यात हिंजवडी आणि खराडी आयटी पार्क एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्नशील। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पुणे विभाग पुन्हा पहिल्या क्रमांकावर। लोक अदालतीमध्ये 87,446 प्रकल्प हे प्रकरण निकाली, तर 366 कोटींचं तडजोड शुल्कही जमा। मुंबईतील कुलाबा वांद्रे स्विफ्ट मेट्रो 3 मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे बीकेसी दरम्यानच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वातानुकूलित बस सुरू। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान प्रवास आता सुकर होणार। आयुर्मान संपल्यानंतर सुद्धा 327 पीएमपी बसेस अजूनही वापरात। मोडकळीस काढण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असून सुद्धा या बसेस रस्त्यावर धावत असल्यामुळे अपघातांचा गंभीर धोका। राज्यातील विजेच्या तक्रारींसाठी जिल्हानिहाय निवारण कक्षांची निर्मिती केली जाणार। ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यात आता 40 कक्ष उभारण्यात येणार। पुण्यातील भोरमधील सर्व पोलीस पाटलांचा सत्कार। पोलीस पाटील दिनाचं औचित्य साधत भोर पोलीस स्टेशनतर्फे गौरव। राज्य सरकारी महावितरण कंपनीकडून तब्बल 21,212 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा करार मार्गस्थ। कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी अखंड सौर ऊर्जा उपलब्ध होणार। मुंबई पालिकेकडून केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्याचं काम सुरू। कामांसाठीच्या प्रस्तावाला स्थायी समिती प्रशासकांचीही मंजुरी, तर पालिकेकडून अर्थसंकल्पामध्ये 15 कोटींची तरतूद।